अमित शहांसोबत असताना एकनाथ शिंदेना महत्त्वाचा फोन. ताडकन जागेवरून उठले आणि बाजूला जाऊन कॉल उचलला. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यानंतर आपण एकनाथ शिंदे गटात जाणार की नाही हे अद्याप ठरवलं नसल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरलेली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी ते शिंदे गटात जाणार असल्याची दाट चर्चा होती. मात्र आता मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ते आपला पुढील राजकीय निर्णय घेतील आणि या खटल्याचा निकाल आणि आपला राजकीय निर्णय यांचा काही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. निकाल येताच ओमराजे यांनी एकनाथ शिंदे यांना फोनाफोनी केल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या बाजूलाच व्यासपीठावर बसले होते. त्याचवेळी ओमराजांच्या फोनची रिंग शिंदेंच्या फोनवर वाजली आणि यावेळी ताडकन बाजूला आत जात ओमराजे यांचा फोन घेत शिंदे यांनी चर्चा केली. दुसरीकडे 20 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर आरोपी पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झाल्याने ओमराजेंना मोठा धक्का बसलाय. कोर्टाने राजकीय वैमनस्य असल्याचं मान्य केलं असूनही सर्व आरोपींची मुक्तता झाली, मग हत्या केली कोणी असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दुर्दैवाने न्यायव्यवस्थेचे हे मोठं दुर्दैव असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.